मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज बनवून दाखवणार आहे मी ही तुम्हाला दोडक्याची भाजी. तर दोडक्याच्या अशा प्रकारे फोडी चिरून घेतल्यात आणि आता या पाण्यामध्ये ठेवल्यात, धुवून घेतल्यात पाण्यात. फोडणीसाठी लसूण, जिरे, मोहरी आणि कांदा हे टाकायचं आहे आपल्याला. तर तेल इकडं टाकूया. कढई गरम झाली तर पहा, तेल पण आता गरम झाले, कढई गरम झाली. सगळ्यात आधी टाकूया लसूण फोडणीसाठी. लसूण ठेचून घेतलाय. थोडेसे जिरे टाकायचे आणि थोडी मोहरी टाकायची. आता कांदा टाकायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा चांगला परतून झालाय, त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि मसाला आपल्या आवडीनुसार मसाला टाकायचा आणि मीठ पण आपल्या चवीनुसार टाकायचं. आणि हे सगळं मिक्स करून घेऊन आता याच्यामध्ये आपण थोडी टाकून घ्यायचं. तर अशा प्रकारे सगळं थोडी मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर टाकायची त्याच्यात. हे सगळं एकजीव असं पूर्ण मिक्स करून झालं. सगळे व्यवस्थित मिक्स करून झालं की तुम्हाला शेंगदाण्याचा कूट टाकायचा असेल तर टाकू शकता. जर तुम्हाला नसेल टाकायचं तर काय हरकत नाही, तरीसुद्धा छान लागते भाजी. आणि तुम्हाला जर रस्सा भाजी बनवायची असेल तर यात पाणी टाकायचं. आणि रस्सा जर बनवायचा नसेल तर याला अंगचंच पाणी सुटतं. यालाच आता झाकण ठेवून मस्त वाफेवर 2-3 मिनटासाठी लगेच भाजी होते. तर हे अशा प्रकारे मी बनवत आहे रस्सा भाजी. तर मी याच्यामध्ये पाणी टाकले. आता उकळी आली का एक 5-10 मिनटासाठी शिजून द्यायचं. कमी गॅस करून 10 मिनटात भाजी तयार होते लगेच. तर पहा, अशा प्रकारे झाली छान अशी दोडक्याची भाजी. 10 मिनटामध्येच भाजी शिजून येते छान अशी. दोडके लगेच शिजतात. कोण याच्यात मुगाची वगैरे डाळ पण टाकतात भाजीमध्ये. तर जे टाकत असतील ते टाकू शकतात, नाही टाकले तरीसुद्धा चालते. एवढी छान अशी झाली रस्सा भाजी. पहा, भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो आपण, चपाती बरोबर, भाकरी बरोबर. तर कशी वाटली भाजी दोडक्याची नक्की सांगा. एकदम सोपी पद्धत. तर व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.